हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे ना डुग्गूचं बोरनान आहे आणि आम्ही बोरनांसाठी चाललो आहे घरी, माझ्या मम्मीच्या घरी. तर तिकडे सगळं करणार आहे आणि आज तिथे हळदी कुंकूसुद्धा आहे. जे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आम्ही 6 जण म्हणजे 6 आम्ही ज्या लेडीज जितक्या आहोत तेवढ्या एकमेकींना हळदी कुंकू लावून वाण वगैरे देण्याची हे करणार आहोत, म्हणजे तयारी केली आहे तशी. तर आता तिकडे जाऊन सगळं तयारी वगैरे करायची आहे, सजावट वगैरे. तर हे बघा आम्ही घरी पोहोचलो आणि इथे आम्ही सगळी तयारी वगैरे केली आहे. म्हणजे ज्या पतंगी वगैरे मी बनवल्या होत्या ना, त्या इथे मी ना अशा ब्लॅक कलरची एक साडी होती त्याला लावल्या आणि काय ना एक एक म्हणजे कपड्यावरती लावल्यामुळे ना ह्या पतंग व्यवस्थित चिपकल्या नाही. माझ्या मते ना ह्याला थोडंसं स्टॅपलरने स्टिक करायला पाहिजे होतं, पण असो, जेवढं जसं केलं तसं समोर आहे. आणि इकडे ना आम्ही असे सगळं वाण वगैरे सगळं मांडून ठेवलेलं. हे बोरनांची तयारी वगैरे केलेली, सुगड पण ठेवले होते. त्याच्यानंतर कोणी कोणी काय काय गिफ्ट आणले आहेत ना ते सर्व इथेच मांडून ठेवलेलं होतं. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे गळ्यातले हार छोटे मोठे, बांगड्या. त्याच्यानंतर मी ना असं ब्लाऊज पीसवरती मंगळसूत्र, कानातले वगैरे असं ठेवून पण सजवलं होतं. तर आजकाल हे खूप ट्रेंडिंग चालू आहे. आणि इथे ना एका टोपलीमध्ये डोक्याचा गजरा, हिरव्या बांगड्या, टिकली, नथ वगैरे असं सुद्धा सजवलं होतं. तर अशा प्रकारे आहे ना इथे तुम्ही पाहू शकता, ज्यांनी जे जे वाण आणलं होतं ना ते सगळं आम्ही इथे मांडलं होतं. आणि म्हणून मी सगळा हा व्हिडिओ काढलेला आहे. तर हे मी आणलेलं वाण आहे, जे ग्रीन ब्लाऊज पीसवरती तुम्हाला दिसत आहे ते. आणि इथे नथ वगैरे हे सुद्धा आहे. तर कोणी नथ आणलेली, कोणी छोटा नेकलेस आणलेला, कोणी मोठा नेकलेस, कोणी हिरव्या बांगड्या, नथ आणि कोणी गजरा केसाचा आणि कुडके, कानामध्ये घालायचे खोपे असतात ते, असं सगळं आणलेलं होतं. सगळ्यांनी आपापल्या परीने जसं जमेल तसं आणलेलं होतं. आणि इथे बघा, इथे डुग्गूला मी आहे ना असं ब्लॅक कलरचा कुर्ता आणि व्हाईट पॅन्ट असं घातलेलं आणि त्याच्यावरती त्याला आहे ना हलव्याचे दागिने घातलेले. तर मी हलव्याचे दागिने ना सिम्पलच घेतले, कारण डुग्गूने ठेवलं नसतं, तो खूप इरिटेट झाला असता. आणि तो ना म्हणजे असं मुकुट घालायलासुद्धा तो कंटाळा करत होता. पण कसाबसा त्याला मुकुट बांधला आणि मग त्याला असं उभं केलं. तर बघा तो किती छान उभा वगैरे आहे. आणि वरून ना एक एक पतंग आहे ना पडत होती, जी आम्ही कपड्याला म्हणजे साडीला चिपकवलेली. तर आहे ना थोडा वेळ ती राहायची आणि नंतर पुन्हा त्याचा गम लूज पडून ना ती खाली पडून जायची. तर असं होतं. बघू शकता डुग्गू कसा बसला आहे मुड्डीवरती आणि छान असं त्याचे मी फोटो आणि व्हिडिओ काढत होतो. तर आम्ही त्याला सांगत होतो तू बासुरी वाजव वगैरे. तर इथे ना मोठी ताई त्याला आहे ना चॉकलेटचं लालच देत होती की तू हस, मी तुला चॉकलेट देते म्हणून. तर हे बघा, तो हसायलाच भाव खात होता, म्हणजे हसतच नव्हता. नेमका त्याच टाईमला नव्हता हसत तो. तर इथे अशा प्रकारे आहे ना छान अशी आम्ही सजावट केलेली, छोट्याच जागेमध्ये केलेलं. हा आमचा आहे ना वरचा रूम आहे, किचनचा रूम. तर इथे ना आम्ही लेडीज वगैरे जास्त टाईम स्पेंड करतो वरती. खाली सगळे जेंट्स लोक बसले होते हॉलमध्ये. तर हा वरचा आहे. आणि इकडे सगळं असं छान प्रकारे. आणि मी ना बोरनांसाठी सगळं असं मुरमुरे, म्हणजे जे आपलं गाजर, बोरं वगैरे हे सगळं टाकून असं एका वाटीत केलं होतं. तर इथे बघा मी ना डुग्गूला ओवाळत होते आणि डुग्गूला घ्यायची होती आरती. तर सगळे त्या गोष्टीचं सुद्धा त्याचं कौतुक करत होते की ह्याला आरती घ्यायचं कसं कळतं वगैरे. आणि इथे बाजूला मी इशीलासुद्धा बसवलेलं, कारण की डुग्गूसोबत तिचंसुद्धा बोरनान होऊन जाईल म्हणून. तर पहिलं बोरनानसुद्धा मी डुग्गूचं केलेलं आहे पहिल्या वर्षीचं. आणि आता हे दुसऱ्या वर्षीचं बोरनान आहे. तर तेव्हासुद्धा इशीच त्याला मांडीवर घेऊन बसलेली. तो छोटासा व्हिडिओ आहे ना मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल, जर माझ्याकडे असेल तर. कारण की तो व्हिडिओ कदाचित माझ्या दुसऱ्या मोबाईलमध्ये होता आणि तो मोबाईल खराब झाला म्हणून तो व्हिडिओ त्यामध्येच राहिला आहे. तरी पण मी बघेल, चेक करेल. तर इकडे बघा मुकुट आम्ही बांधत होतो, पण तरीसुद्धा आहे ना डुग्गू बांधून घेत नव्हता, सारखा काढत होता वगैरे. तर अशा प्रकारे
तर पुढे ना फ्रेंड्स खूप मज्जा केली आम्ही. प्लीज व्हिडिओ स्किप न करता आहे ना पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आवडल्यास छान छान अशा कमेंटसुद्धा करा फ्रेंड्स की तुम्हाला आमचा बोरनानचा आणि हळदी कुंकूचा व्हिडिओ कसा वाटला ते. तर इथे बघा शेवटी फायनली डुगूने मुकुट बांधायला दिलं आणि झालं ते व्यवस्थित बसलं. पहिलं सुरुवात मी थोडं टाईट केलं नंतर वर केलं, कारण अगोदरच लूज बांधलं ना तर ते पूर्ण गळायचं खाली अशा प्रकारे. आणि ही त्याच्या हातामध्ये होती ती बासुरी. तर इथे तुम्ही बघू शकता मी पुन्हा डुगूला ओवाळत आहे. ताई म्हणाली की ना थोडा व्हिडिओ व्यवस्थित आला नाही आहे तर तू परत एकदा ओवाळ. तर इथे बघा पुन्हा एकदा पतंग खाली हे झाली आणि आम्ही ना असं चिपकवायचो पुन्हा ती थोड्या वेळाने खाली पडायची. तर हा एक जोकच होता. थोडीशी अरेंजमेंट हे करायला पाहिजे होती. एकतर डबल टेप आणखीन लावायला पाहिजे होती किंवा त्याला आहे ना स्टॅपलरने स्टॅपल करायला पाहिजे होतं. पण राहिलं असो. पहिलीच म्हणजे मी माझ्या परीने जसं डेकोरेशन जमलं तसं केलं आणि थोडंसं घरी यायला ना उशीरच झाला होता. तर कारण की मी बाजारात गेले होते डुगूचं कुर्ता आणि हे आणायचं होतं आणि हलव्याचे दागिनेसुद्धा घ्यायचे होते. तर आमच्यासोबत जो घटना घडली होती ना त्याच्यानंतर गाडी ना शोरूमला दिली होती बनवायला आणि त्याच्यामुळे ना गाडी शोरूमला दिल्याकारणाने ना मग जायला असं हे नव्हतं आणि घरापासून थोडं मार्केट लांब आहे. तर मग जायला थोडा वेळ लागतो. तर म्हटलं जाऊ दे जायच्या टाईमला जाऊ आणि घेऊन मग तसंच डायरेक्ट घरी जाऊ मम्मीच्या. तर मग घेतलं वगैरे आणि निघेपर्यंत थोडा वेळ होऊनच गेला. मग मध्येच ट्रॅफिक वगैरे. तर अशा प्रकारे आणि नंतर मी ओवाळल्यावरती मग बाकीच्या सगळ्या लेडीजने त्याला ओवाळलं आणि मग त्याचं अशा प्रकारे बोरनान केलं. घ्या मामी घ्या, तुम्ही टाका तर मामी टाकतो. तर इथे ना माझ्या 2 ताई, 3 वहिन्या आणि माझी मामी, माझी मम्मी आणि इशी असे दोघंजणं तिघंच म्हणजे असे आम्ही लोक सगळे लेडीज होतो. खूप मज्जा केली, खूप मज्जा आली फ्रेंड्स. खरंच व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आजचा व्हिडिओ थोडा मोठा आहे पण मी तो पार्ट 1 पार्ट 2 मध्ये नाही टाकला. हा एवढा मोठा व्हिडिओ तुम्ही पूर्ण कंटिन्यू पहा. तर तो पण बघा किती छान प्रकारे बोरनान त्याचं करून घेत आहे मस्त प्रकारे. आणि म्हणजे सगळेच त्याचं कौतुक करत होते की एकदम छान बसलं आहे वगैरे असं. आणि मज्जा पण म्हणजे स्वतःचं बोरनानसुद्धा व्यवस्थित करून घेतो आहे. तर अशा प्रकारे त्याचं बोरनान ह्या लोकांनी केलं. मग त्याच्यानंतर मी मोठी बहिणी आणि छोटी बहिणी आम्ही तिघींनी पण मग त्याचं बोरनान केलं आणि मग इशीने पण. मग आम्हीसुद्धा त्याच्या डोक्यावरती थोडंसं लाया वगैरे हे सगळं बोरनानचा जो विधी असतो तो केला. आणि काय झालं ना त्याला जे घातलेलं मुकुट होतं ना त्याच्यामध्ये जाऊन चॉकलेटं सगळी अटकली बोरनान केल्यावरती. तर तो ना ते काढायला सांगत होता बघा, सारखा मुकुटला हात लावत होता तो. आणि अशा प्रकारे छान असं बोरनान आमचं झालं. इथे ना फ्रेंड्स प्रत्येकीने आपापल्या आवडीप्रमाणे जे जमेल तशा वस्तू घेतल्या होत्या. तर नंतर ना शेवटी मी पण पुन्हा अजून त्याच्यावरती वर्षाव केला लायांचा, चॉकलेटचा वगैरे अशा प्रकारे. आणि आम्ही सर्वांनी ना अशा काष्टा साड्या म्हणजे 6 साड्या होत्या त्याच्याच आम्ही काष्टा साड्या करून घातल्या, जे आता हल्ली सध्या ट्रेंडिंगला आहे. आणि ते सुद्धा म्हणजे एकदम छान असा लूक वाटत होता. कोणालाच नाही वाटलं की त्या नऊवारी साड्या ना म्हणजे 6वारी साड्या नाही आहेत, नऊवारीच आहेत म्हणून. तर इथे आहे ना मी मोठा व्हिडिओ का केला आहे तर आम्ही 6 जणींनी पण 6-7 जणींनी पण आम्ही एकमेकींना जे वाण दिलं, हळदी कुंकू केलं ना, तर तो सगळा व्हिडिओ आहे. आणि मला नाही वाटलं त्यातलं कोणता मोमेंट तुमच्यासोबत मिस करावी म्हणून मी सगळेच मोमेंट तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि इथे मग आम्ही सगळ्यांनी जेव्हा एकमेकींना दिलं, एकमेकींना हळद कुंकू लावलं, वाण दिलं ना, त्या प्रकारे आम्ही इथे सगळं मी ते इथेच दाखवलं आहे तुम्हाला. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये मी दिसत नसेल कारण मी व्हिडिओ काढत होते. आणि इथे मग तोपर्यंत बाकीच्या लेडीज बसल्या आणि त्यांना वहिनीने हळदी कुंकू वगैरे लावून असं फुलं वगैरे दिली जसं हळदी कुंकूचा प्रकार असतो. पण हे ना आम्ही ह्या वर्षीपासूनच असं सुरुवात केली आहे आणि खूप छान वाटलं. खूप वेळ कसा गेला निघून कळलंच नाही आणि मज्जा आली. आणि आम्ही आता डिसाईड केलं की दरवर्षी आपण असं करायचं आणि एक तो मोमेंट आपण शेअर करायचा. आयुष्यातले प्रत्येक क्षण आपण ना छान अशा आनंदात एकत्र येऊन घालवायचे. तर असं आम्ही असं ठरवलं आहे.
तर इथे बहिणीला मी सांगितलं होतं की तिळगूळ घ्या, गोड गोड बोला असं बोला, मुक्याने कधीच तिळगूळ वगैरे द्यायचं नसतं. तर बहिणी ते सगळ्यांना तसंच बोलत होत्या. आनंदी राहा, सुखी राहा असं बोलत होत्या त्या. तर इथे ना मोठी ताई छोटी ताई ना बहिणीसोबत मस्करी करत होती. तर काही काही ठिकाणी ना असं पण म्हणजे 3-4 वेळा ना असं पदराला वाण लावून ना असं झटकून देतात. तर म्हणजे आमच्या साईडला असं पाहिलं आहे, आमच्या साईडला म्हणजे आमच्या एरियामध्ये. तर म्हणून मग ताई म्हटली की तसं आपण करूया आणि तसं केलं, थोडीशी एक मस्ती म्हणून. त्यानंतर बहिणीने घरी हलवा बनवला होता. तोच वहिनीने सर्वांना हा हलवा दिला खायला, एक गोड म्हणून. आणि मग ताई म्हटली की ना आता तुम्ही वाण दिलंच आहे तर तुम्हीच आमच्या गळ्यात घाला आणि मग हे आपण शूट करू. कारण की काय आहे ना, आम्ही सगळ्यांनी असं डिसाईड केलेलं की ना कोणीच जास्त दागिने घालून येणार नाही. जे आपण एकमेकींना वाण देऊ तेच दागिने घालून आपण डान्स करू किंवा तेच दागिने आपण घालून असं म्हणजे फोटोशूट वगैरे व्हिडिओ वगैरे काढूयात आणि खूप छान वाटेल. आणि मग कसं आपण अगोदर दागिने घालून आलो तर ह्या सगळ्या वस्तू मग दिसणार नाहीत. कारण की कसं एकदा दिलं तर मग ते ठेवण्यात जातं. मग जेव्हा वेळ येतं घालायचं तेव्हाच घालतो. पण तोवर काय फोटोशूट होईल नाही होईल असं होतं. तर म्हटलं की आज दिलं आहे तर आज सगळ्या गोष्टींचा शुभारंभ पण करायचा, ज्याने ज्याने जी वस्तू दिली त्यांनी. तर इथे मग असं वहिनीने हे छोटे नेकलेस घेतले होते. तर वहिनीने तेच सर्वांना नेकलेस दिलेत. लक्ष्मी हा म्हणजे लक्ष्मीच्या पान असतात ना, लक्ष्मीहार म्हणतात त्यांना. तर हे छोटेवाले लक्ष्मीहार आहेत. माझी 2 नंबरची वहिनी आहे आणि जी हार घालते ती 1 नंबर मोठी वहिनी आहे. 2 नंबरची आणि ही 3 नंबरची वहिनी आहे. तर इथे सुद्धा वहिनीने सर्वांना हार वगैरे घातले. ते ना वहिनीने हिला थोडंसं टाईट हार घातला तर तिला हसायला येत होतं. तर त्यांना असे तांदूळ वगैरे उधळून आहे ना असं पाया वगैरे पडलं जातं. तर आम्ही म्हटलं की सगळ्यांना सेपरेट नमस्कार नका करू, असंच सगळ्यांना आता म्हणजे लांबूनच हात जोडा चालेल. तर आता माझं हळदी कुंकू वहिनी करत आहे. तर ना इथे तुम्हाला मी व्हॉइस ओव्हर करत आहे कारण की आहे ना, आम्ही ना अशी गाणी वगैरे सुद्धा लावली होती स्पीकरवरती. तर त्याच्यामुळे मग आम्ही डान्स वगैरे पण करत होतो ना, तर ते मला कॉपीराईट येऊन जाईल म्हणून मी थोडंसं व्हॉइस ओव्हर करत आहे. आणि मध्ये मध्ये जर गाणी बंद असेल ना तर तुम्हाला ओरिजिनल आवाजसुद्धा ऐकू येईल. आणि काही असे फनी जोकसुद्धा मारलेले आहेत. तर त्यामुळे ते ठीक नाही वाटत म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवायला वगैरे. तर त्यामुळे थोडी मस्ती मजा वगैरे असे थोडे फनी जोक होते. आता इथे म्हणजे ना 2 नंबरची ताई हळदी कुंकू करत आहे. तर ती ती करत होती आणि आता ती पण हेच असंच हळदी कुंकू वगैरे करून तिचं वाण देईल. तर पुढे तुम्ही व्हिडिओ पाहाच. ह्या ताईने आणले होते कानातले
सॉरी कानातली नाही, नाकातली नथ आणि हिरव्या बांगड्या. आता इथे मी हळदी कुंकू करत आहे. तर मी घेतल्या होत्या बांगड्या, ज्या मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या. तर त्या मी देणार आहे वाण म्हणून. आणि माझ्या मधल्या ताईने ना नथ आणि हिरव्या बांगड्या दिल्या होत्या. तर इथे बघू शकता तुम्ही. तहान लागली खूप. बाकी कोणाचं माहिती नाही, मला स्वतःला असं वाटतं की मला ते छान दिसतं. मला वेगवेगळं देऊ नका.
आता इथे ना माझी मधली बहिणी वाण देत आहे, म्हणजे हळदी कुंकू करत आहे आणि वाण देणार आहे. यांनी घेतलेले कानातले वाण देण्यासाठी मस्त कानातले होते, छान. कसली पट्टी? चिकट पट्टी. आता इथे माझी छोटी बहिणी हळदी कुंकू करत आहे आणि वाण देणार आहे. तर तिने वाणमध्ये आणलं होतं बाजीराव मस्तानी टाईपवाले कुडके घेतले होते, कानाचे, जे कानाच्या वर घालतात, आणि केसातले गजरे घेतले होते जे आर्टिफिशियल असतात, तर ते पुढे तुम्हाला दिसेलच. आणि तिने ना माझ्या मम्मीसाठी पण आहे ना छान अशा पाटल्या आणल्या होत्या मम्मीलासुद्धा वाण द्यायला. कारण की मम्मीला मी तिला सांगितलं होतं की मला आणि माझ्या मम्मीलासुद्धा घेऊन ये म्हणून. तर मला माहीत नाही, मला वाटलं मी तिला नंतर आणायला सांगितलेलं, पण माहीत नाही, ती वाण द्यायच्या ह्याच्याने तिने मम्मीसाठी घेऊन आली. आणि छान होत्या त्या पाटल्या, मम्मीला खूप आवडल्या. मम्मीने हातातसुद्धा घातल्या आहेत आणि त्यांना खूप कौतुक वाटलं तिने हे दिल्यावरती, म्हणजे मला पण वाण मिळालं वगैरे म्हणून असं. तर खूप छान केलं, म्हणजे आमचं हळदी कुंकू इतका छान झाला ना की खूपच बरं वाटलं. मम्मीला ना हळदी कुंकू आणि बोरणांचा कार्यक्रम खूपच आवडला. मम्मीने घरी येऊन पण खूप कौतुक केलं की खरंच खूप छान झाला वगैरे, आणि खूप मजा आली. वेळ कुठच्या कुठे निघून गेला कळलंच नाही. खूप कौतुक करत होते ते की उलटा लागलाय. बरोबर लागलंय, बरोबर. पण मी लावणार ना, तुम्ही कशाला लावता? अच्छा, तू लावायचंय. आता इथे माझी मोठी ताई हळदी कुंकू करणार आहे आणि ती वाणमध्ये तिने आणले होते लक्ष्मीचे मोठेवाले हार. बहिणीने छोटे दिले होते आणि तिने मोठे हार असं तिने आणलं होतं. तर ती जे हार देईल, जे वाण देईल ना, ते तुम्हाला ते पण पुढे दिसेल. घेते नाव. ते नाही मी घेते. मला पहिले तुम्ही बोला ना, नाव घे असं करा ना, मला जरा पोस्ट करा ना. नाव घ्या, नाव घ्या. तिथे बस, थांबायला पाया पडू द्या पहिले. तू बस इथे बोला असं तिथे व्हिडिओ मध्ये. नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या. पण मला काय नाही घ्यावंच लागेल. नाव घेत नाही. आज माणूस असतो, नाव घेतच नाही. कसं करायचं? येतं. इथून आले, इथून आले, हा, इथून आले, हा, इथून आले, इथून आले. भास्करराव आहेत बरे, पण खूप खातात भाव. पोळी आणि राजेश मला चंदनाची चोळी. तुझ्या नवऱ्याचं नाव घेऊन म्हणा, चंदनाची चोळी. ऐका, वडील आकाची, कविता आकाची, रुपूत गेला पाटलाची आई, बसली नाही. नाव काय तुकडचं वरती विसरले. नाव काय फुकटचं, हळदी कुंकाचं. लावल्या 360.
इथे सगळ्यांनी नावं लाल मणी तोडले. पण काय झालं ना नाव घेतलेलं आहे ना, बोला बोला बोला. म्हणजे व्हिडिओ तो डिलीट व्यवस्थित video आला. तर अशी छोटे मोठे तुम्हाला नावं पनीरची भाजी तर त्यासाठी सॉरी. पण सगळ्यांनी खूप छान वाटण. आणि त्याच्यानंतर मग मामी आमच्या सर्वांचं वाण वगैरे देऊन झालं हळदी कुंकू करून. मग फक्त आमच्या मामी राहिल्या होत्या. ह्या माझ्या मोठ्या मामी आहेत. तर त्यांनी सुद्धा सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे करून वाण दिलं होतं. आणि त्यांनी वाणमध्ये आणले होते त्या असं छोट्या असतात ना टोपल्या, म्हणजे आपण त्याच्यामध्ये भाज्या वगैरे अशा थोड्या धुवू शकतो, अशा जाळी टाईपवाल्या. त्यांच्या हातात तुम्हाला दिसतच असेल. तर तशा त्यांनी आणल्या होत्या. त्यानंतर आमचे सर्व असे म्हणजे वाण वगैरे देऊन हळदी कुंकू झाला. आणि नंतर मग त्यानंतर आम्ही खूप छान छान अशा रील्स काढल्या, डान्स केला, त्याच्यानंतर व्हिडिओ वगैरे काढले डान्सचे. आणि खूप मस्त असा प्रोग्राम झाला आणि खूप मजा आली. तर पुढे ना फ्रेंड्स काही फोटोसुद्धा शेअर करत आहे. जे व्हिडिओ नाही काढले ना त्याचे फोटोसुद्धा शेअर करत आहे. तर असा होता एकंदरीत आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर मग असाच व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.